या ठोकडा तुका आकाशा एवढा, ज्यांची उंची आकाश एवढे, ज्यांचं राहणं आकाश एवढं आहे, ज्यांचं वागणं आकाश एवढं आहे, त्यांचं परमार्थ माझ्या सारख्यानं सांगायचं म्हटलं तर एखाद्या महासागराचं वर्णन त्या महासागरातल्या वाळूच्या कणानं करणं योग्य वाटत नाही. ऐका, तेवढी उंची असावी लागते बाबा, तेवढी योग्यता, तेवढी पात्रता, तेवढी लायकी असावी लागते. ऐका, तेवढी उंची तर माझी नसावी, या योग्यताचा मी महाराज आहे. ऐका, तुकोबारायांचं वर्णन, तुकोबाराचं चरित्र सांगायचं म्हटलं तर मेरू पर्वताच्या उंचीचा कागद ऐकताय ना? ऐका, मेरू पर्वताच्या उंचीचा कागद आणि समुद्राची जर शाही केली तर तुकोबारायांचं चरित्र संपायचं नाही, ती शाही संपल. ऐका, तुकोबारायांचं चरित्र अजिबात संपायचं नाही, ते मेरू पर्वताच्या उंचीचा कागद संपल, पण तुकाराम महाराजांचे चरित्र संपायचं नाही. का? जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, मागे बहुत जन्मी हेच करीत आलो आम्ही. म्हणजे पाचवा अवतार तुकाराम महाराजांचा, म्हणजे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासाठी. ऐका, तुकोबारायांचं अवतार कार्य विस्तारपूर्वक चिंतन, तुकोबाराची ख्याती सांगायचं म्हटलं तर तेवढा वेळ जाईल. ऐका, तेवढी साधना, तेवढं तुकोबारायांचं परमार्थ सांगायचं म्हटलं तेवढी उंची असावी लागते महाराज. ऐका, पण परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना, साधना करत असताना या समाजानं तुकोबारांना प्रचंड त्रास दिला. ऐका, चांगल्या माणसाला लोक त्रास देतात. तुम्हाला चांगलं वागता आलं पाहिजे, चांगलं जगता आलं पाहिजे, चांगलं खाता आलं पाहिजे, चांगलं राहता आलं पाहिजे. तुम्हाला जर चांगलं वागता येत नसेल, तुम्हाला चांगलं जगता येत नसेल, तुम्हाला चांगलं खाता येत नसेल, जर तुम्हाला चांगलं राहता येत नसेल, तर तुमच्या हुशारकीचा आणि या भल्या मोठ्या धनदौलतीचा काय उपयोग आहे महाराज? चांगलं वागता येत जर नसेल तर तुमच्या भल्या मोठ्या धनदौलतीचा काय उपयोग आहे? तुमच्याकडे धन दौलत जमीन जुमला किती असू दे, पण तुम्हाला जर माणसासोबत माणसासारखं वागता येत नसेल, तुमच्या हुशारकीचा काय उपयोग आहे महाराज? विठाला विठाला माणसासोबत माणसासारखं वागावं, जगावं, राहावं, ते माझ्या साधू संतांनी. या जगाच्या पाठीवरती अनेक संत आहेत दादा महाराज, त्यांचं वर्णन सांगतो मी तुम्हाला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, एकनाथ, नामदेव, तुकोबाराय, संत जनाबाई, बहिणाबाई, मीराबाई, संत मुक्ताबाई, संत सावतामाळी महाराज, संत गोरा कुंभार, संत शेख मोहम्मद, संत कबीरदास महाराज, संत रामदास स्वामी, संत एकनाथ महाराज. या जगाच्या पाठीवर अनेक संतांनी जन्म घेतला फक्त आणि फक्त तुमच्या आमच्या उद्धाराकरता. ऐका, या जगाच्या पाठीवरती अनेक संत आहेत. ऐका, पण त्यापैकी थोर संत होऊन गेले ते म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराय. प्रचंड त्रास दिलाय समाजानं. चांगलं वागता आलं पाहिजे महाराज. तुकाराम महाराजांना एवढा प्रचंड त्रास दिला, चालू कीर्तनात एक कुंब्याचं पार कीर्तन करायला लागलं म्हणून त्या समाजामध्ये त्या मंबाजी बुवाला त्रास सहन झाला नाही. एक कुंब्याचं पोर कीर्तन करतोय, एक गरीबाचं पोर कीर्तन करतोय, म्हणून मंबाजी बुवानं वाटतली काट्याची पांजर घ्यावी आणि कीर्तनात यावं, आणि कना 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 एवढं मारलं, एवढं मारलं, एवढं मारलं, एवढं मारलं, लाल बंद पाटाण केली, एवढं मारलं. एक शब्दानं सुद्धा तुकाराम महाराज मंबाजी बुवाला काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी, ऐका, दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराज कीर्तनाला उभे राहिले, कीर्तनाला सुरुवात केली, आणि मंबाजी दिसत नाहीत म्हणून मंबाजीच्या घरी जातात. पळत पळत मंबाजीच्या घरी जाऊन मंबाजीचा दरवाजा ठोकवतात. मंबाजी कीर्तनाला नाही का यायचं? ओ मंबाजी, कीर्तनाला नाही का यायचं? मंबाजी बुवा विचार करतात, काल ज्याला मारला तो तर माझ्या दारात आला नसेल, पण नक्की तुकाराम महाराजांचा आवाज आहे, याचा अर्थ नक्की तुकाराम महाराज असावा. ऐका, दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याच्या नंतर हसमुखता चेहरा, गळ्यामध्ये विनाय, हातामध्ये चिपळेत, आणि विठ्ठल नामस्मरण पाहता क्षणी तुकाराम महाराजांचा चेहरा पाहिल्याच्या नंतर मंबाजी बुवा विचारतात, तुकाराम महाराज, अहो काल मी तुम्हाला एवढं मारलं, एवढं मारलं, एवढं मारलं, एवढं मारलं, तरी तुम्ही मला नाही सोडलं, आणि तुम्ही माझ्या दारात येऊन मला हाक मारताय. नाही तुकाराम महाराज, माणसाच्या मनामध्ये एवढा मोठेपणा असू शकत नाही. तुकाराम महाराज, माणसाच्या मनामध्ये एवढा मोठेपणा असू शकत नाही. नक्की तुम्ही आहे तरी कोण? ऐका, वैर्याचं उत्तर वैरत्वानं दिलं तर वैर वाढतं. वैर्याचं उत्तर वैरत्वानं दिलं तर वैर वाढतं. वैर्याचं उत्तर वैरत्वानं नाही द्यायचं, गोडीनं दिलं तर वैर कमी होतं. तुकाराम महाराज म्हणतात, मंबाजी ऐका, एवढं जर वाटत असेल तर ऐका, काल मारणारा तुमचा हात होता. मंबाजी, काल मारणारा तुमचा हात होता, मार खाणारी माझी पाठाण होती. यात तुमचा माझा काय दोष आहे? तुमचा माझा काय दोष आहे मंबाजी? चला कीर्तनाला. तुकाराम महाराजांनी मंबाजी बुवाला कीर्तनाला न्यावं. ऐका, एवढी शांतता, एवढी म्हणजे दया, क्षमा, शांती, तेथेच देवाची वसती. ऐका, ज्याच्यापाशी दया असते, ज्याच्यापाशी शांतता असते, त्याच्यापाशी देवाची वसती असते. संत काय करतात? जगाचे अपराध सहन करतात. ओढ्याची घाण, नदीची घाण समुद्र आपल्या पोटात साठवतो,
तसं संत या जगाचे अपराध आपल्या पोटात साठवतात ते संत असतात. विठ्ठला विठ्ठला एवढा प्रचंड तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. एवढा प्रचंड त्रास दिला. मंबाजी बुवानं मारलं यात नवल नाही. तुकोबारायांच्या अंगावरती शिवबा कसाराच्या पत्नीने उकळतं पाणी ओतलं. ज्या वेळेस उकळतं पाणी ओतलं त्यानंतर तुकाराम महाराजांच्या अंगाचा दाह थांबना. तुकाराम महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याला हाक मारतात. एक वेळ करी या दुखावे गरी, एक वेळ करी या दुखावे गरी, दुरिताचे जाळे उघडो, दुरिताचे जाळे उघडो. आठवीन पाय हा माझा जवळ, आठवीन पाय हा माझा जवळ. देवा वाचव रे बाबा. ऐका प्रचंड त्रास दिला. ज्यावेळेस शिवबा कासाराच्या पत्नीने तुकोबारायांच्या अंगावरती उकळतं पाणी ओतलं त्यावेळेस जगाच्या मालकाचा धावा केला. जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा. जय माझी काया काशीतवाडीकर, आपण जर गरम तापलेल्या टोपामध्ये जर आपण बोट घातलं तर आपल्याला चटका सहन होत नाही. चटका सहन होत नाही. आपल्याला जर एखादा इस्तूचा चटका जर बसला तर आपण ऐग करून ओरडतो. ऐका, पण ज्या तुकाराम महाराजांच्या अंगावरती उकळत पाणी ओतलं त्यावेळेस त्यांच्या अंगाच्या शरीराची लाही लाही झाली. त्यांनी कोणाकडे विचारायचं, कोणाला बोलायचं? ऐका, जगाच्या मालकाला हाक मारली. जळे माझी काया धावरे केशवा, धावरे केशवा पाया बापाया, धावरे केशवा पाया बापा.
लागला ओनवा धावरे केशवा माय बापा. एवढा त्रास देऊन सुद्धा तुकाराम महाराज एका शब्दाने सुद्धा त्या बिचारीला काय बोलले नाहीत. ऐका, फक्त आणि फक्त भगवंताचा धावा केला. ऐका, एवढा त्रास दिला या समाजानं तुकाराम महाराजांना त्रास दिला असं नाही. या समाजानं अनेक संतांना त्रास दिला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, एकनाथ, नामदेव, तुकोबराय, संत जनाबाई, बहिणाबाई, मीराबाई, संत मुक्ताबाई, संत सावतामाळी महाराज, संत गोरा कुंभार, संत शेख मोहम्मद, संत कबीरदास महाराज, या जगाच्या पाठीवर जे काही संत होऊन गेले, जे तुमच्या आमच्या उद्धाराकरता, तुमच्या आमच्या कल्याणाकरता ज्यांनी जन्म घेतला, त्या संतांना या जगानं प्रचंड त्रास दिला महाराज. ऐका, या महाराष्ट्राच्या मातीत मोठं व्हायचं असतं तर मरावं लागतं दादा. ऐका, या महाराष्ट्राच्या मातीचा नियम आहे. आज माझं वाक्य नाही ते, या महाराष्ट्राच्या मातीचा नियम आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मोठं व्हायचं असतं तर मरावं लागतं. हे वाक्य आदरणीय पूजनीय वैकुंठवासी सिंधुताई सपकाळांचं वाक्य आहे. त्या सांगून गेल्या. माझं पुस्तक कर्नाटकाच्या अभ्यासक्रमाला आहे. ऐका, माझं पुस्तक कर्नाटकाच्या अभ्यासक्रमाला आहे, पण या महाराष्ट्राच्या मातीत नाही. कारण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. आणि मेल्याच्या नंतर जी माणसं मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे. त्याचं नाव महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या मातीचा नियम आहे महाराज. अनेक संतांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेतला, पण या संतांना प्रचंड या जगानं त्रास दिला महाराज. ऐका, आता माणसं म्हणतात पहिली माणसं लई चांगली होती. चांगली माणसं होती, पण निम्मी माणसं नालायक होती. इथं अंडरलाईन करा. का तर आता म्हणा, पहिली जर माणसं चांगली होती तर मला सांगा अण्णा, पहिली जर माणसं चांगली होती तर एकनाथ महाराजांच्या अंगावरती येऊन 108 वेळा थुंकला असता का? ऐका, पहिली जर माणसं चांगली होती तर शिवबा कासारच्या पत्नीने तुकोबरा यांच्या अंगावरती उकळतं पाणी ओतलं असतं का? पहिली जर माणसं चांगली होती तर तुकाराम महाराजांना मंबाजी बुवानं चालू कीर्तनामध्ये काट्याच्या पंजरीनं मारलं असतं का? पहिली जर माणसं चांगली होती तर ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगावरती शेणाचे गोळे लोकांनी मारले असते का? पहिली जर माणसं चांगली होती तर स्वामी विवेकानंदांवरती आक्षेप निर्माण केला असता का? पहिली जर माणसं चांगली होती तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये राजकारण निर्माण झालं असतं का? माणसं चांगली होतीच कवा? माणसात कधी बदल होत नाही. माणसात तवाच बदल होतो ज्या दिवशी माणूस मरतो, मशानात जातो, त्याच्या शरीराची राख होती, तेव्हा माणसात बदल होतो. विठ्ठला विठ्ठला जगाच्या पाठीवरती निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, एकनाथ, नामदेव, तुकोबराय, संत जनाबाई, बहिणाबाई, मीराबाई, संत मुक्ताबाई, संत सावतामाळी महाराज, संत शेख मोहम्मद, संत कबीरदास महाराज, या जगाच्या पाठीवर असे संत होणे नाही. हरिपाठ गीतेसारखा, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदाय सारखा पंथ नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वीर पराक्रमी छत्रपती शिवाजी राजानंतर राजा होणे नाही. महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी राजानंतर या महाराष्ट्राच्या मध्ये राजा होणे नाही. ऐका, या महाराष्ट्राच्या मध्ये अनेक संत होऊन गेले. ऐका, त्यापैकी थोर संत माझे जगद्गुरु तुकोबराय, आणि या तुकोबराय यांचा अभंग आजच्या सेवेसाठी मागणीपर प्रकरणातील आजचा अभंग आहे. विठ्ठला 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 आजारी पडलाय का? मला बोलणारी माणसं आवडतात कीर्तनात. उगाच ते असं बसायचं. आता मी का वांग सांगायचं का तिथं? बोललं पाहिजे, ऐका ना अण्णा, बोलल्याशिवाय कीर्तन नाही. काय कीर्तनाचं अंग, कीर्तनाचं अंग असं कीर्तनात बोललं पाहिजे. तर तुम्ही जर असं बसला तर मी कीर्तन किती वाजेपर्यंत करायचं हेच तरी सांगा मला. विठ्ठला 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 अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराय जगाच्या मालकाकडं मागणं मागतात. ऐका, ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताकडे मागणं मागितलं, त्या तुकोबरायांना ज्यांनी मागितलं त्यांचे आई वडील बोललोबा. ऐका, त्यांचे वडील बोललोबा आणि त्यांची आई कनकाई माता. ऐका, ज्या वेळेस बोललोबा अनेक वर्ष पांडुरंग परमात्म्याची सेवा करत होते, पंढरीची वारी करत होते. एके दिवशी पंढरीची वारी जवळ आली आणि पंढरीच्या वारीसाठी त्यांनी आपलं सगळं साहित्य सगळं उरकलं. ऐका, आणि पंढरीच्या वारीकडे रवाना होत असताना बोललोबा एके दिवशी कनकाईला म्हणतात, कनकाई, काय तुझ्या त्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात काय सुंदरता आहे, काय फुगडीचा आनंद आहे, काय दिंडीचा आनंद आहे. अगं कनकाई, हा आनंद कुठे नाही. ऐक कनकाई,
मला जो आनंद भेटतो तो आनंद कुठे भेटत नाही. कणकाई मी वारीला जाऊन येतो. कणकाई माता म्हणतात तुम्ही अनेक वर्ष पांडुरंगाची सेवा केली, वारी केली, अनेक वारी गेली, अनेकदा पंढरपूरला गेला, पण मला नाही नेलं. बोल्लोबा म्हणतात तुला का नेलं नाही त्याचं कारण बाई माणसाचं तोंड राहत नाही मागितल्याशिवाय. ऐका, जो कोणी मागतो, ऐका नीट ऐका, देवाला कधी मागत जाऊ नका. देवाला कधीच मागत जाऊ नका. जो देवाला मागतो त्यासारखा भिकारी कोण नाही. ऐका, जो देवाला मागतो त्यासारखा भिकारी कोण नाही. देव स्वतःहून ज्याला देतो त्याला प्रसाद म्हणतात. विठ्ठला विठ्ठला त्यांची तेवढी परंपरा होती, त्यांचा तेवढा अधिकार होता. आपली परंपरा नाही ना कशात ना बशात, आणि आपण देवाकडे मागायचं. मनी नाही भावून देवा मला पाव देव का, तसा पावतो का? तसा पावत नाही महाराज. ऐका, तुम्ही जर पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याच्या जर वारीला निघाला असाल तर मला घेऊन जा. एक काम कर, पण तू जर माझ्या बरोबर आलीस तर देवाकडे काही मागायचं नाही. जर काही देवाला जर मागितलंस तर ते मला आवडणार नाही, मुळीच आवडणार नाही. तू देवाकडे काही मागायचं नाही. नाही मागत, तुमची शपथ नाही मागत. कणकाई मातांना बोल्लोबांनी घेतलं. पंढरपूरच्या वारीमध्ये दलमजल करत वारी अगदी पांडुरंग परमात्म्याच्या राऊळात गेली. चंद्रभागेचं दर्शन घेतलं, चंद्रभागेचं दर्शन केलं. बोल्लोबा पुढं, कणकाई मागे. बोल्लोबा तुकोबारायांचे वडील बोल्लोबा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात आले. जगाच्या मालकाच्या पुढ्यात उभे राहिले. ऐका, अर्धा तास. आता पांडुरंग परमात्म्याचं तसं दर्शन पण भेटत नाही आपल्याला. अर्धा तास कोणाला भेटतं? कोणाला भेटतं? तेवढं पुण्य कुठं आहे तेवढं आपलं तेव्हा, आहे का नाही? गेला की लगेच ढकलतात, आहे का नाही? कुणाला सुद्धा तेवढं दर्शन नाही. तेवढा अधिकार होता. देवानं बोलायचं आणि बोल्लोबांनी त्याचं उत्तर द्यायचं. आता आपण उत्तर देतो देवाला बोलायला होतो. विठ्ठला 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 विठ्ठला. आपली भक्ती वेगळे, आपलं मागणं वेगळं आहे, संतांचं मागणं वेगळं आहे. का अगदी बोल्लोबांनी पाहिलं, ज्या करतून मा करतुम अन्यता करतुम शक्ती असणाऱ्या भगवान पांडुरंग परमात्म्याकडे पाहत उभे राहिले. ऐका, देवाने मान खाली घातली. ऐका, कारण भक्तीचं ओझं एवढं झालं होतं, देवाला काही बोलताच येत नव्हतं. ऐका, बोल्लोबांनी दर्शन घेतलं. बोल्लोबा निघाले, अगदी मागच्या महाद्वारात गेले आणि कणकाई माता तशीच स्तब्ध उभी राहिली होती. भगवान परमात्म्याने ओळखले हिला काय पाहिजे होतं. ऐका, जगाच्या मालकानं सांगितलं कणकाई काय हवंय. कणकाई माता म्हणते पोटामध्ये संतान नाही आतापर्यंत. भगवंताला सांगते आतापर्यंत संतान नाही झालं, तेवढी माझी इच्छा आहे, तेवढी जर पूर्ण झाली तर भगवंता तुझी वारी कधी चुकवणार नाही. जगाचा मालक म्हणतो तथाच तुझा कणकाई, तुला पुत्र प्राप्ती होईल. ऐका, तिला आनंद झाला, गगनात मावणार नाही एवढा आनंद झाला. पळत पळत उड्या मारत बाहेर गेली आणि कणकाई माता आनंद झाला. हा साजरा आनंद झालेला बोल्लोबांनी पाहिला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्याच्या नंतर बोल्लोबांनी ओळखलं आणि सांगितलं, तू काही देवाला मागितलंस का? मी तुला अगोदर सांगितलं होतं देवाला काही मागायचं नाही. तू माझी शपथ घेतलीस आणि देवाला मागितलंस, असं का केलंस? तू काय खरं सांग, मागितलंस का? कणकाई माता म्हणते मी देवाला मागितलं. मग काय मागितलंस? पुत्र. ऐका, कणकाई माताचा हात धरला आणि बोल्लोबा पळत पळत ओढत पांडुरंग परमात्म्याच्या पुढ्यात परत येतात. जगाच्या मालकाला सांगतात, ए देवा, आजपर्यंत मी तुझी एवढी सेवा केली पण मी तुला काही मागितलं नाही, पण आज हिनं जर मागितलं असेल तर एक काम कर, पुत्र व्हावा आईचा गुंडा. त्याचा लोकांमध्ये सुद्धा झेंडा लागला पाहिजे, पाताळ लोकात सुद्धा झेंडा लागला पाहिजे आणि स्वर्ग लोकांमध्ये झेंडा लागला पाहिजे, असा पुत्र दे. ऐका, पुत्र व्हावा आईचा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांचं मागणं मागितल्याच्या नंतर वैकुंठामध्ये भगवान परमात्म्यानं तुकोबारायांना सांगावं. ऐका, नामदेवरायांना सांगावं, नामदेवरायांना, महाराज तुम्हाला मृत्यू लोकांमध्ये जावं लागेल पण तुकाराम महाराजांचा अवतार घेऊन जावं लागेल. ऐका, तुकाराम महाराज म्हणतात, देवा ऐक देवा. नामदेवराय सांगतात जगाला, जगाच्या मालकाला, अरे देवा, मी तुकाराम महाराजांचा अवतार घेऊन मृत्यू लोकांमध्ये जातो, तू म्हणशील उद्या यमाला पाठवतो, अग्नीला पाठवतो, तसला वशिला मला जमणार नाही. मला तू न्यायला आला पाहिजे तर मी जातो. तू म्हणशील उद्या यमाला पाठवतो, अग्नीला पाठवतो, इंद्राला पाठवतो, तसला वशिला मला जमणार नाही. मला तू न्यायला आला पाहिजे. जशी एखादी नवी मुलगी लग्न झाल्याच्या नंतर मंडपातून बाहेर येते, गाडीमध्ये बसते, बाप एका कोपऱ्यात रडत असतो, बहीण एका कोपऱ्यात रडत असते, तिचा भाऊ एका कोपऱ्यात रडत असतो. सुंदर अशी मंगलाष्टक होते महाराज. दाटून कंठ येतो, जालाडके
सुखाने जा फुल्या घरी. ऐका, ती मुलगी मंडपातून बाहेर येते आणि गाडीमध्ये बसते आणि आपल्या बाबाला बारीक डोकावून पाहते आणि हात करते, बाबा आज बाबा जाते, उद्या परवाच्या दिवशी मला तू न्यायला आला पाहिजेस. उद्या पूजा आहे बघ बाबा, परवाच्या दिवशी तू न्यायला आला पाहिजेस. बाप म्हणतो एकदाची पुरी तू जा, मी तुला न्यायला येतो. तसं जगद्गुरु तुकोबरायांना भगवान पांडुरंग परमात्मा सांगतात, जगाचा मालक सांगतो, महाराज जा तुम्ही मृत्यू लोकामध्ये, तुम्हाला मृत्यू लोकामध्ये तुमची साधक लोकांना, मृत्यू लोकामध्ये तुमची साधक लोकांना गरज आहे. गाता लिहायचंय महाराज, भक्ती करायचे, नामस्मरण करायचे, चिंतन करायचे, भजन करायचंय महाराज. जावं लागेल तुम्हाला, जावं लागेल महाराज, तुम्हाला मृत्यू लोकामध्ये तुमची गरज आहे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, मी जातो पण मला तू न्यायला आला पाहिजे. जसं ती मुलगी आपल्या बापाला सांगते, बाबा तू मला न्यायला आला पाहिजे, बाप म्हणतो एकदाची तू पुरी जा. तसा जगाचा मालक म्हणतो तुकोबरायांना, तुकाराम महाराज तुम्ही जा, मी तुम्हाला न्यायला येतो. ऐका, ज्यावेळेस तुकाराम महाराज आले, लहानाचे मोठे आई वडिलांच्या सेवेत भगवंताची भक्ती केली, नामस्मरण चिंतन भजन, भामचंद्र डोंगर चिंतन केलं, भजन केलं, नामस्मरण केलं, गाता लिहिला. तुमचा आमचा माता व्यवस्थित होण्यासाठी ज्यांनी सुंदर असा गाता लिहिला. ऐका, त्या तुकोबरायांना एके दिवशी देव जगाचा मालक न्यायला येत नाही. तुकोबराय भगवंताकडे विनवणी करतात, संतांना सांगतात, तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार. काय करा सांगा देवा नमस्कार, नमस्कार. वाढ वेळ झाला, वाढ वेळ झाला, जगाचा मालक न्यायला आला. तेव्हा तुकोबराय सांगतात, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, किंवा अंतकाळी विठू आम्हासी पावला, कुळी सहित झाला गुप्त तुका. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो. ऐका, तो उद्याचा पर्व काळ आहे. तुकोबराय संत स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःला वाटेल तोपर्यंत राहतात, स्वतःच्या इच्छेने निघून जातात. ते संत असतात या जगाच्या पाठीवरती. तुम्हाला आम्हाला यावं लागतं, राहावं लागतं, जावं लागतं, संचित कर्म फेडावं लागतं. कर्माचं फळ भोगल्याशिवाय देव आपल्याला जवळ घेत नाही. पण संत स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःला वाटेल तोपर्यंत राहतात, स्वतःच्या इच्छेने निघून जातात. ते संत असतात. ऐका, ठला विठाला 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 जगाच्या पाठीवरती सर्वांना जावं लागतं, सर्वांना जावं लागतं. ऐका, या जगाच्या पाठीवरती अनेक संत आहेत, स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःला वाटेल तोपर्यंत राहतात, स्वतःच्या इच्छेने निघून जातात. जगद्गुरु तुकोबराय एक, मनाच्या मर्जीने आले, मनाला वाटेल तोपर्यंत राहिले, मनाच्या मर्जीने निघून गेले. दोन, ज्ञानोबराय मनाच्या मर्जीने आले, मनाला वाटेल तोपर्यंत राहिले, मनाच्या मर्जीने निघून गेले. ऐका, काळाची सत्ता त्यांच्या हातामध्ये असते, तुमच्या आमच्या हातामध्ये नसते. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. काळाच्या नतमस्तकावरती माता ठेवण्याची ताकद फक्त आणि फक्त संतांच्या मध्ये असते. संत मनाच्या मर्जीने येतात, मनाला वाटेल तोपर्यंत राहतात, मनाच्या मर्जीने निघून जातात. 3 नंबर एकनाथ महाराज मनाच्या मर्जीने आले,
मनाला वाटेल तोपर्यंत राहिले आणि मनाच्या मर्जीने निघून गेले. ऐका, तुम्हा आम्हाला यावं लागतं, राहावं लागतं. कर्माचं फळ देव भोगून घेतल्याशिवाय राहत नाही. ते आपलं संचित कर्म असेल तसं आपल्याला देव फेडायला लावतो, आहे का नाही? इथं कोणाचं बंधन नाही. हानी ती मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर. केले कर्म झाले तिथे भोगा केले कर्म केले कर्म झाले तेची भोगा आले. उपजले मेले ऐसे किती किंवा अगा कर्मिते उरावे. तै सुखी दुःखी ते फळावे. तया ते भोगावया यावे. नरदेह ऐका, देव आपल्या कर्माचं फळ भोगून घेतल्याशिवाय राहत नाही. आणि तुकोर माझं माझं वाक्य नाही, तुकाराम महाराज सांगतात, हानी ती मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. त्याशिवाय आपल्याला घेऊन जात नाही देव. जगाचा मालक तुकोबरायांना न्यायला आला. तुम्हा आम्हाला न्यायला नाही येत. तुम्हा आम्हाला यमाचे दूत येतात. आणि ते असं 11 रूप असतं, ती बघितलं नसतं कधी आपण. असलं 11 रूप असतं. तिथं हाणतच, तिथं लाड नाही कुणाचा. साखळदंड असतो, साखळदंड बघितला का? साखळदंड तारेला कंपाऊंडला ती साखळी असते बघितली का? तिला असं काट असतात बघा. तो साखळदंड असतात, त्याला विटोळ विटोळ असतात. भला मोठा साखळदंड असतो. एक हात धरतो, एक पाय धरतो आणि 2-4 वेळा असं आपटतं. एकदा नरकात बुडावतं तर एकदा, म्हणजे असली अवस्था तिथली. तुमचं जर कर्म चुकलं, कर्म कीर्तनाला गेला आणि भजनाला गेला आणि टाळी वाजवली नाही, काय नाही, तर तिथं चुकीला माफी नाही, चहा पेनाराला कॉफी नाही. स्पष्ट बोलणारा वागताय मी, खरं सांगतो. तिथं कुणी असलं तरी, म्हणजे मी असलं तरी मला सुट्टी. आमदार, खासदार, चौकदार, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक कोण राहिले का बघा बरं? महिला बचत गट, तिला तर पहिली धरतात. तिथं कुणाच्या बापाला सुट्टी. मग वर गेल्याच्या नंतर काय असतं बुवा, तुम्ही म्हणाल? वर गेल्याच्या नंतर चांगलं गुलाबजाम, लाडू, जिलबीचं जेवण असतं. तसलं काही नसतं. पहिला मार असतो, चित्रगुप्ताने लिहून ठेवलेला असतं. कीर्तनाला गेली होतीस का? म्हातारे कीर्तनाला गेली होतीस का विचारलं जातं. तिथं चित्रगुप्त कडला असतो, यम पुढ्यात असतो आणि यमाचे दूत कोपऱ्यात असतात असे उभे. आणि विचारलं जातं, म्हातारे कीर्तनाला गेली होतीस का नव्हतीस? खरं बोल. गेली होती, गेली होती. खरं बोलायचं, चुकीला माफी नाही, चहा पिणारला कॉफी नाही. कोर्टात खोटं बोललीस, तिथं पचलं पण इथं पचणार नाही. गेली होतीस का? खरं सांग. गेली होती. मग कीर्तनाला गेली होतीस, मिस्त्री कासली होतीस का? नाही म्हणलं की असा मार पडतो.
तिथं लाड चालत नाही. अण्णा कीर्तनाला गेला होता का तिथं विचारलं जातं. चोपदार कीर्तनाला गेला होता का, जवळ या नाकात बोट जाईल तुमच्या. तिथं विचारलं जातं कीर्तनाला गेला होता का, चांगली गुडगुडीत पोरं होती का, संस्थेची गोंडच दिसत होती, तुपम भातम खातम तेजीत राहतम, आणि लसणाची चटणी खातम डबडम घेऊन पळतं माही का. चांगली गुडगुडीत पोरं होती का, चांगली दिखणी होती. तिथं विचारलं जातं. आणि मग तिथं म्हणायचं नाही कीर्तनात मी तंबाखू खाल्ली नव्हती, खाल्ली होती. तिला माफी नाही, चहा पेनारला कॉफी. तुम्ही म्हणाल तुझं सांग आमचं सांगतोय आणि तुझं झाकून ठेवतोय, माझ्या सुद्धा चुकीला माफी नाही. तिथं मला सुद्धा बांधतात, मला सुद्धा विचारणार काशीदवाडीला गेला होता का, कीर्तनाला गेला होतास का, खरं बोल, पैसे किती ठरविलं होतं. मला विचारणार का तर विचारणार काय, काशीदवाडीला गेला होतास का, खरं बोल, पैसे किती ठरविलं होतंस. मी आपलं मान खाली घालून, बुवा दिसतोय, गुडगुडीत दिसतोय, चांगलं तुपम भातम खातम. किती मानधन सांगितलं होतंस, 6,000 सांगितलं होतंस का, सांगितलं होतं. मग 1,000 रुपये काशीदवाडीकरांनी कमी दिलं होतं, कमानीतनं माघारी आला होतास का. तिथं कुणाच्या बापाला सुट्टी नाही महाराज, कोणी असला तरी, कोणी म्हणजे काय, म्हणजे कोणी असला, सप्ताचा जरी माणूस असला, संयोजक असला तरी त्याला सुट्टी. तिथं विचारलं जातं, जाब विचारला जातो. कीर्तनकार काय चापटून टाकलं होतंस का, चापटून म्हणजे काय कापड काढून चापताची नाही, आता मला उघडा करायला. तिथं विचारलं जातं हरिपाठ पाठ होता का, त्याच्या काकडा पाठ होता का, आणि त्याला तारीख दिली होती का, विचारलं जातं तिथं. आणि त्याला 5-5, 10-10, 15-15, 20-20, 40-40 रुपये देतात. कळतं का, 60,000चा बुवा आणला म्हणजे काय देव दाखवतोय वे. तिथे विचारलं जातं. आणि आम्हाला बी माणसं विचारतात, बुवा तुमची सुपारी किती, का माझा वारतीचा घोडा आहे का बँडची गाडी. लोक मला बी विचारतात तुमची सुपारी किती. त्याला तर पहिला मारला पाहिजे, विठाला 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 विठाला. म्हणजे मी मानधन सांगत नाही म्हणून मला आटाने भांगलाय लावू नका. विठाला 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 केले कर्म झाले त्याची फळ भोगाले, उपजले मेले, ऐसे किती कर्माचं फळ देव दिल्याशिवाय राहत नाही. आणि तेव्हाच आपली सुटका होती. त्या दिवशी आपल्याला मरण प्राप्त होतं. त्या दिवशी जगाचा मालक आपल्याला त्यातून सुटका करतो. तसं संतांच्या हातामध्ये काळाची सत्ता असते, तुमच्या आमच्यामध्ये नाही. संत स्वतःची इच्छेने येतात, स्वतःला वाटेल तो राहतात, स्वतःच्या इच्छेने निघून जातात, ते संत असतात. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय मनाच्या मर्जीने आले, मनाला वाटेल तो राहिले आणि मनाच्या मर्जीने निघून गेले. ऐका, जगाचा मालक तुकोबारायांना न्यायला आला. आणि ज्या वेळेस ऐका 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 मा, एक लक्ष द्या. विठ्ठला 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 एके दिवशी तुकोबाराय जगाच्या मालकाकडे पंढरीच्या वारीसाठी जातात. आणि जगाच्या मालकाच्या राऊळात जातात, पांडुरंग परमात्म्याच्या राऊळात जातात, चंद्रभागेचं दर्शन घेतात, पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यात जातात, अगदी मंदिरात जातात. जगाच्या मालकाला तुमच्या माझ्यासारखं नाही पाहत महाराज. ऐका, आवड हे रूप गोजुरे सगुण, पाहता लोचन सुखावले, किंवा गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम सर्व आता कोटे धावे मन, तुझे चरण देखिलिया भाग गेला सीन गेला, अवगा झाला आनंद. आता कोटे धावे मन, जनी दृष्टीला
तुझ्या असं कोणपणा ऐका करतून मा करतो अनेकता करतून शक्ती असणाऱ्या जगाच्या मालकाला पाहतात तुकाराम महाराज पळत पळत जातात जगाच्या मालकाच्या चरणावरती आलिंगन घालतात ऐका पांडुरंग परमात्म्याला मिठी घालतात चरणाचं दर्शन घेतात आणि पांडुरंग परमात्म्याला सांगतात देवा हेच शरीर धारण करून मृत्यू लोकातला आनंद उपभोगण्याकरता नवीन नव्हतं तुझी सेवा करण्याकरता हेच शरीर धारण करून आपल्याला आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्माला घाल त्याचं कारण हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हेची दान देगा देवा गुण गाईन आवडी मी काय करीन तर गुण गाईन आवडी मला पुन्हा पुन्हा जन्माला घाल का तर घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी हे शरीर धारण करून मृत्यू लोकातला आनंद उपभोगण्याकरता देवा तुझी आणि फक्त भक्ती करण्याकरता तुझी सेवा करण्याकरता मला पुन्हा पुन्हा जन्माला घाल का तर हे चिदान दे का देवा तुझा विसरण व्हावा कधीच विसरण होऊन देऊ नको त्याचं कारण मला विसरणच झाला नाही पाहिजे तुझा म्हणून महाराज सांगतात तुझा विसरण व्हावा मग मी काय करीन तर गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी महाराज सांगतात न लगे मुक्ती आणि धन संपदा मला धन नको दौलत नको संपत्ती जेव्हा काहीच नको जे काय होतं सगळं दान करून टाकलं माझ्याकडे काहीच नाही राहिलं भगवंताला तो कोबराय सांगतात देवा मला काहीच नको न लगे मुक्ती आणि धन संपदा तू म्हणशील धन नको दौलत नको संपत्ती नको गाडी जमीन जुमला इस्टेट काहीच नको आपले मागणे वेगळे आहेत आपण देवाकडे मागत बसतो आणि देव काय द्यायला बसलाय का आपल्याला आहे का नाही पण संतांच्या मागण्या वेगळ्या आहेत आणि तुमच्या आमच्या मागण्या वेगळ्या आहेत ऐका तुकाराम महाराज सांगतात न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा ऐका जगाच्या मालकाने एके दिवशी तुकाराम महाराजांची परीक्षा पाहायचं ठरवलं देव तुकाराम महाराज कधी काही मागतच नाहीत त्याचं कारण काहीतरी तुकाराम महाराजांसाठी काहीतरी आपण एक
वेगळं वेगळं तो पण काहीतरी केलं पाहिजे म्हणून जगाच्या मालकानं विठेवरच्या मालकिनीची रुक्मिणीची साडी नेसावी आणि भिकारणीचं रूप धारण केलं. जगाचा मालक अकराळ विक्राळ रूप, साडी विस्कटलेली, मळका चेहरा आणि तुकाराम महाराजांच्या दारात जगाचा मालक आला. आणि जगाचा मालक तुकाराम महाराजांना हाक मारतो, ऐका, अरे दादा कोण आहे का घरात? तुकाराम महाराज लगबग बगबग पळत येतात. घरातून बाहेर आल्याच्या नंतर तुकाराम महाराजांनी दरवाजा उघडला. विस्कटलेला चेहरा, विचित्र विद्रूप असणारी ती बाई, तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर तुकाराम महाराज म्हणतात, ए म्हातारे काय हवंय तुला? तुकाराम महाराज म्हणतात, म्हातारे तुला हवंय तरी काय? ती म्हातारी म्हणते, अरे बाबा जगाच्या मालकाला माहित होतं तुकाराम महाराजांकडे काहीच शिल्लक नाही, फक्त एकच गोष्ट शिल्लक आहे, ती म्हणजे आपल्या पत्नीची साडी. जगाच्या मालकाला जगाच्या मालकानं तुकोबरायांना सांगावं, अरे तुकारामा मला जर देता चील तर ऐक, मला फक्त आणि फक्त साडी दे. माझ्या अंगावरती ठिगळं पडलेलं लुगडं आहे, छिद्र पडलेलं लुगडं आहे, माझ्या अंगावरती साडी नाही. साडी दिली तर ते बरं होईल. तुकोबराय सांगतात, म्हातारे हा तुकाराम सगळं दान करून बसलाय. ऐका, तुकाराम महाराजांच्या घरामध्ये काय शिल्लक राहिलं नव्हतं, एवढं दान करून टाकलं होतं. घरात अन्नाचा कण सुद्धा नव्हता, कण सुद्धा नव्हता. असं आहे, ऐका, तुकाराम महाराजांच्या चुलीवरती गुडगाभर गवत उगवलं होतं. एवढं तुकाराम महाराजांच्या घरात काही सुद्धा शिल्लक नव्हतं, फक्त आणि फक्त आपल्या पत्नीची वस्त्र साडी शिल्लक होती. आणि जगाच्या मालकानं ते मागावं. जगाचा मालक म्हणतो, मला साडी दे तरच मी तुझ्या दारात जाणार. ऐका, दारात आलेला कधी भन भिकारी आलेला असेल तर त्याला कधी माघारी पाठवू नका. दारात आलेलं भन भिकारी कोणत्या दृष्टिकोनाने येतो आपल्याला माहिती नसतं, कोणत्या कृपेने येतो आपल्याला माहिती नसतं. दारात आलेला कधी भिकारी माघारी पाठवायचा नाही. ऐका, दारी जरी कुणी आला भिकारी, खाली हातानं लावू नको. आंधळ्या पांगळ्यावर संकट येता, लांबून माझ्या पाहू नको. होत असेल तर तुझ्या हाताने, भुकेल्याची तू भूक जाणून घे. मानसा आता तरी मानसात ये, मानसा आता तरी माणूस माणूस राहिला नाही महाराज आता. ऐका, तुकाराम महाराजांनी त्या भिकारणीच्या हातामध्ये साडी द्यायच्या अगोदर तुकाराम महाराजांनी सांगितले, ए म्हातारे तू एक काम कर, आज आलीस लवकर आलीस, उद्या लवकर ये, त्याच्यापेक्षा लवकर ये. आज उशीर आलीस तू उद्या ये, सकाळी ये आणि लवकर ये. पहाटेच्या 5 वाजता मी तुला साडी देतो. ऐका, एक लुगडं राहिलं होतं. तुकाराम महाराजांची पत्नी अगदीच आंघोळीला गेली होती. म्हातारी दारामध्ये आली. जगाचा मालक दारामध्ये आला. अरे तुकारामा, देतोस का नाही लुगडं? ऐका, तुकाराम महाराजांनी पळत पळत यावं, दरवाजा उघडावा. उघडल्याच्या नंतर म्हातारीकडे पाहावं, तुला सांगितलं होतं मी साडी तुला नक्की देईन, पण म्हातारे अजिबात कालावा करायचा नाही. ऐका, एकुलती एक साडी तुकाराम महाराजांनी द्यायचा विचार केला. विठेवरची मालकीन रडायला लागली, धाई मुकून रडायला लागली. आता तुकाराम महाराजांची पत्नी काय परिधान करेल? ऐका, तुकाराम महाराज पळत कल्पना करा, आपल्याकडं एवढ्या साड्या असतात, महिला मंडळ एवढ्या साड्या असतात, बाई त्या कपाट पडलं तर पुरून जाईल एवढ्या साड्या असतात महाराज, पण कोणी दान धर्म करायला मागत नाही महाराज. ऐका 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 तुकाराम महाराजांनी ते वस्त्र घ्यावं, पत्नी आंघोळीला गेली होती, वस्त्र घ्यावं, उजव्या हाताने ओढून घ्यावं. तुकाराम महाराजांनी त्या म्हातारीच्या हातात दिल्याच्या नंतर ती म्हातारी घेऊन गेली. विटेवरची मालकीन धाय मोकून रडायला लागली. ऐका, विटेवरची मालकीन म्हणायला लागली, काय तुकाराम महाराजांचा परमार्थ आहे. विचार नाही केला की आता काय पत्नी परिधान करेल. ऐका, विटेवरच्या मालकिनीनं, जगाच्या मालकिनीनं, रुक्मिणी मातेनं ती साडी अंतर्मनाने त्या मोहरीवरती ठेवावी. तुकाराम महाराजांच्या पत्नीने ती साडी नेसून आल्याच्या नंतर तुकाराम महाराज पळत पळत आली. ओ तुकाराम महाराज, अहो तुम्ही माझी साडी कुठे नेली? तुकाराम महाराज म्हणतात, मी भिकारणीला दिली. ऐका, तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांची पत्नी लोक म्हणत होती भांडत होती. ऐका, भांडत नव्हती. त्यांचा परमार्थ काय होता? ऐका, त्यांचा परमार्थ काय होता? तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांची पत्नी भांडत नव्हती, तर तुकाराम महाराजांची पत्नी परमार्थिक सुद्धा तेवढीच होती. तुकाराम महाराजांची पत्नी तुकोबरायांना म्हणते, अहो तुम्ही लुगडं बेकारणीला दिलं, फाटकं लुगडं दिलं, छिद्र पडलेलं लुगडं दिलं, मळकं लुगडं दिलं. ऐका ऐका ऐका, मळकं लुगडं दिलं, पण ती लुगडं जुनं देण्याच्या ऐवजी परमार्थ काय होता? ऐका, जुनं देण्याच्या ऐवजी
नवं जर लुगडं दिलं असतं तेवढाच परमार्थ आपल्याला घडला असता महाराज, तेवढंच पुण्य आपल्याला घडलं असतं. नवं जर लुगडं दिलं असतं तर तेवढंच लुगडं आपल्याला परमार्थ आपल्याला घडला असता. पण तेवढा परमार्थ होता तुकोबारायांचा. घरात काय अन्नाचा कण शिल्लक नाही, काहीच शिल्लक नाही ठेवलं, पण भगवंताला दान केलं. देवाकडं काही मागितलं नाही, पण एका भिकारणीला सगळं काही दान करून टाकलं. फक्त ते वस्त्र सुद्धा राहिलं होतं ते सुद्धा दान करून टाकलं. संत या जगाच्या मालकाकडे काही मागत नाहीत. ऐका, तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये 37.5 किलो सोनं ठेवलं होतं. ठेवणारं कोण होतं? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. ऐका, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी 37.5 किलो सोनं ठेवलं, त्यावेळेस तुकोबारायांनी त्या सोन्याकडे पाहिलं सुद्धा नाही. आणि तुकोबारायांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगावं, महाराज नजराना घ्या. तुकाराम महाराज सांगतात, राज तुमचं एरवित धन ते मज मूर्तिके समान. ऐका, हे सोनं नाणं हे आम्हाला मेलेल्या मड्यासारखं आहे, हे आणलंय तसं परत घेऊन जा. छत्रपती शिवाजी महाराजांचा असा गैरसमज झाला की तुकाराम महाराज कीर्तनामध्ये घेत नसतील किंवा माझ्यासमोर घेत नसतील, म्हणून तुकोबाराय ज्या दगडावरती एकांतात बसायचे, एकटे असायचे, त्या दगडावरती बसून काय म्हणायचे, दिनरजनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे शिंक जांभळी खोकला इतकाच वेळ वाया गेला. एने सुके रुची एकांताचा वास, एने सुके रुची एकांताचा वास, नाही गुण दोष वृक्ष आकाश मंडळ पृथ्वी रमे ते मन क्रीडा. ऐका, त्या दगडावरती 37.5 किलो सोनं तुकोबारायांच्या येण्याच्या अगोदर त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या दगडावरती ठेवलं होतं. आणि ठेवल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज एका झाडाच्या आड लपून बसले की छत्रपती शिवाजी महाराजांचा समज असा होता, माझ्या समोर नसेल घेतलं तरी माझ्या मागोऱ्या जगद्गुरु तुकाराम महाराज माझ्या मागोऱ्या घेतील, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा समज होता. ऐका ऐका, आणि ज्यावेळेस तुकोबारा येतात भजन कीर्तन भजन करत 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 त्या दगडापाशी येतात, दगडावरती त्या शिळेवरती ठेवलेल्या सोन्याकडं पाहतात, मान तिरकी करतात, पाटण करतात आणि त्या सोन्याला सांगतात, ज्याचा माझ्याशी संबंध नाही त्याच्याशी तू माझं नातं जोडतोयस, म्हणून आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला. आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला. का? संत कोणत्याच गोष्टीची अपेक्षा करत नाही, फक्त आणि फक्त देवाची अपेक्षा करतात. म्हणून महाराज सांगतात, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. काय त्या धन दौलत संपत्तीची मला काहीच अपेक्षा नाही. न लगे मुक्ती आणि धनसंपदा संत संग दे सदा. संतांची संगत दे. संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर काय होतं एक लक्षात ठेवा, चांगल्या संगतीत गेलं तर चांगलं होतं, वाईटाच्या संगतीत गेलं तर वाईट होतं. चोराच्या संगतीत माणूस गेला तर चोर होतो, वकिलाच्या संगतीत गेला तर वकील होतो, डॉक्टरच्या संगतीत गेला तर डॉक्टर होतो, शिक्षकाच्या संगतीत गेला तर शिक्षक होतो. पण मनुष्य देह साधू संतांच्या संगतीत जातो, तो जीवनाचा उद्धार करून घेतो. विठ्ठला 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 विठ्ठला. का तर वैष्णव जन तो तेने कही पीड पराई जान. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. मृदु सभाय नवनीत तैसा सजनाचे तोची साधू ओळखावा देवतेची. तोची साधू ओळखावा देवतेची.
पेढे विकणारा माणूस एका चांगल्या सिटीमध्ये, आमच्या म्हणजे चांगल्या सिटीमध्ये बसला होता. ऐका, चांगलं समाज होता आणि चांगल्या सिटीमध्ये बसला असताना तो पेढे विकत होता. पेढ घ्या पेढ, पेढ घ्या पेढ. पण त्याच्याकडला उंदराचं औषध विकणारा बसला होता. मग कोणाच्या संगतीत जायचं हे माणसाला कळत नाही महाराज. ऐका, संतांच्या संगतीत गेलं चांगलं होतं, म्हणजे वाईटाच्या संगतीत गेलं तर वाईटच होतं. ऐका, तो म्हणला पेढ घ्या पेढ, पेढ घ्या पेढ. ह्यो म्हणायचा खाल्लं की मरतय. तो म्हणायचा पेढ घ्या पेढ, तो म्हणायचा खाल्लं की मरतय. अख्खा दिवस गेला पण एक पेढा खापला नाही त्याचा. अख्खा दिवस गेला आणि कुठली युक्ती त्यानं लढवली मलाच नेमका फोन केला. महाराज एक पेढा नाही गेला, तू बसलायस कुठं नक्की? म्हणला उंदरवाल्या बसले. उठ, मिठाईच्या गल्लीत जा. एक पेढा राहिला. चांगल्याच्या संगतीत गेलं तर चांगलं होतं, वाईटाच्या संगतीत गेलं तर वाईट होतं. कोणाची संगत करायची हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. महाराज सांगतात संतांची संगत का दे. महाराज सांगतात संत संगतीचे सांगू सुख आपण संत मार्ग दाखवतात. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. कारण संत या जगाच्या पाठीवरती असे आहेत की संत त्या साधक लोकांना, मानवी जीवन जगत असणाऱ्या, मृत्यू लोकातल्या मानवी जीवन जगत असणाऱ्या प्रत्येक मनुष्य देहाला मार्ग दाखवतात. ऐका, म्हणून संतांच्या संगतीचा योग घडव, संतांच्या संगतीमध्ये सहवास घडू देत महाराज सांगतात. तुका म्हणे न लगे मुक्ती आणि धनसंपदा, संत संग देई सदा. मी काय करीन गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी. विठोबा रखुमा. टाळी वाजवा.